चला, सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. माझा आवाज येत असेल तर हात वर करा एकदा. ओके, चला आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं मिशन नवोदय अकॅडमी जालना यामध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा धडा पाहत होतो. अत्यंत महत्वाचा हा धडा आहे. ज्या विद्यार्थ्यांना अपूर्णांक समजला, असं म्हणतात की ज्या विद्यार्थ्यांना पाडे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे 4 मूलभूत क्रिया आणि अपूर्णांक हा धडा समजला तर त्याला गणितातली कोणतीही गोष्ट त्याला अवघड जात नाही. म्हणून हा खूप महत्वाचा भाग आहे. हा आपण एक प्रकारचा गणिताचा पाया म्हणूया आपला, की जर हा अपूर्णांक समजला, कारण यावर शाब्दिक उदाहरणं असतात. प्रत्येक धड्यामध्ये अपूर्णांक येत असतो, जवळपास खूप धड्यामध्ये, प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये. मग हा अपूर्णांक आपल्याला तिथं मदत करणार आहे. मग पदावल्या असतील, शाब्दिक उदाहरणं असतील किंवा काहीही जरी असलं तर त्यामध्ये हा अपूर्णांक आपल्याला येणार. ज्या विद्यार्थ्याला अपूर्णांकावरील 4 मूलभूत क्रिया, अपूर्णांकाचे तिन्ही प्रकार म्हणजे प्रामुख्याने 2, व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश, त्यामधला व्यवहारी अपूर्णांकाचे हे 3, अंशाधिक, छेदाधिक आणि पूर्णांकयुक्त, आणि यावरील जर मूलभूत क्रिया त्याला समजल्या तर त्यावरील त्याला गणित कोणतंही सोडवता येतं. ठीक आहे. तर आपण कालच्या तासिकेमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकीला आपण सुरुवात केली होती. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच आपल्याला माहित आहे की ज्यामध्ये एक पूर्ण संख्या असते आणि एक अपूर्ण संख्या असते, आणि तो जो अपूर्णांक असतो तो छेदाधिक अपूर्णांक असतो. त्यामधला पूर्ण संख्या आणि अपूर्ण संख्या म्हणजे अपूर्णांक या मिळून बनलेली त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो? पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हटलं जातं. मग त्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी करताना आपण सेम पद्धत वापरतो. त्याच्यात 2 पद्धतीने सोडवता येतं. एक तर व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करून सोडवता येतं, किंवा अपूर्णांक एका बाजूला आणि पूर्णांक एका बाजूला करून आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. बेरीज आणि वजाबाकीला सारखाच नियम लागू होतो, परंतु गुणाकार भागाकारामध्ये तसं मात्र नाहीये. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला आज जो घटक पाहायचा आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. काल आपण 2 उदाहरणं घेतले होते, त्याच्या पुढे आणखीन काही उदाहरणं घेऊया आणि पुढे जाऊया. ठीक आहे. चला, सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. हेडिंग द्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. मी देतो, तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. ठीक आहे. ओके, चला मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं एक उदाहरण घेऊया, मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. चला, कालचे उदाहरण. गुड. चला पहिलं उदाहरण घ्या. नंबर 1 आजच्या तासिकेचं. 55.1/4 वजा 22.1/2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. चला आता हा पहा, उदाहरण सोडवायचं आहे आपल्याला. स्क्रीनवर दिसतंय तुमच्या, बघा. ठीक आहे. चला, हे उदाहरण आपल्याला काय करायचंय? सोडवायचं आहे. कसं सोडवलं जातं इकडे पहा. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपण तो नियम फॉलो करतोय, ती पद्धत आपण वापरतो. ती म्हणजे कोणती? की पूर्णांक एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. ठीक आहे. परंतु इथं करत असताना काळजी एवढीच घ्यावी लागते आपल्याला, की अपूर्णांक वजा करत असताना तो वजा होतो का तो चेक करावा लागेल आपल्याला पहिल्यांदा. ठीक आहे. इकडे पहा, सगळे स्क्रीनकडे पहा. आता इथं प्रामुख्याने इथलं पूर्ण संख्या कोणती आहे? एक 55 आहे आणि इथं 22 आहे. हे दोघं एकमेकातून वजा होऊ शकतात का? कारण 55 ही मोठी संख्या आहे आणि 22 ही लहान संख्या आहे.
आपण वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो, वजा करत असतो. ओके. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर 1/4 म्हणजे याला आपण दुसऱ्या भाषेत पाव म्हणतो. 1/4 मधून 1/2 म्हणजे अर्धा हा वजा होऊ शकत नाहीये, कारण 1/4 ही लहान अपूर्णांक किंवा लहान संख्या आहे. 1/2 ही त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. मग यावेळेस ही वजाबाकी होऊ शकते का, तर नाही होऊ शकत. मग अशा ठिकाणी असं जर अपूर्णांक आला तर त्यावेळेस मात्र आपल्याला थोडासा विचार करावा लागतो. काल एक उदाहरण घेतलं होतं बघा मी याचं एक छोटस. ठीक आहे. मग आपण काय करणार की या 55 मधला एक जो पूर्ण अंक आहे तो काय करणार, जशाला तसा त्या ठिकाणी ठेवूया. म्हणजेच या ठिकाणी पहा, या 55 मधला मी घेतो 54. चालेल, काय अडचण आहे का कोणाला, नाही. ठीक आहे. आणि वजाला वजाचं चिन्ह हे 22 या ठिकाणाहून काय करणार, वजा करणार. दुसऱ्या कंसात या 55 पैकी 54 घेतले म्हणजे एक कुठं येणार, या ठिकाणी. हा एक पूर्ण झाले का 55, हा 54 आणि एक हा 55. 55चं मी काय केलं, विभागीकरण केलं, बायफर्गेशन केलं. इथं 54 देऊन टाकले आणि इथं 1 देऊन टाकलं, कोणी काय म्हणेल का मला, नाही. ठीक आहे. मग इथं काय राहिलं, 1.1/4. यालाच आपण काय म्हणतो आपल्या बोलीभाषेच्या भाषेमध्ये 1.25 म्हणतो, म्हणतो ना. आणि वजा चिन्ह असल्यामुळे वजाचं वजा आणि हे 1/2. ठीक आहे. याला म्हणतो आपण 1/2 ला काय म्हणतो, अर्धा. आता 1.25 मधून अर्धा जाऊ शकतो की नाही, जाऊ शकतो, कारण 1.25 हे मोठे आहेत, अर्धा त्याच्यापेक्षा काय आहे, लहान आहेत. इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ठीक आहे. आता ह्या दोन क्रिया आपण वेगवेगळ्या करायलो की नाही, पूर्णांक पूर्णांक एका बाजूला आणि अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला. दोघांचीही काय करायलो आपण, वजाबाकीच करायलो. काय करणार, वजाबाकी, कारण वजाचं चिन्ह आहे. आणि दोघांची वजाबाकी केल्यानंतर दोघं काय करावं लागतील, आपल्याला एकत्र करावं लागतील. म्हणून मधात चिन्ह काय देतो मी, प्लसचं. ठीक आहे. ठीक आहे. माझा 54 मधून 22 गेले, किती राहतात, 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. ठीक आहे. हे एका कंसात लिहितो. इकडं 1.1/4 वजा 1/2 म्हणजे 1.25 मधून अर्धा गेला, किती राहतो, 3/4. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, पाऊण म्हणतो. 3/4 म्हणजेच उत्तर आलं 32.3/4. हे आपल्याला जर हे 1.25 अर्धा समजलं तर आपल्याला कळतं. परंतु जर आपल्याला जर करायचं झालं, हे इकडे पहा, 1.1/4 वजा 1/2 याचं जर कॅल्क्युलेशन करायचं जर झालं तर ते कसं केलं जाईल, तर याला पहिल्यांदा कशामध्ये आणा, व्यवहारी अपूर्णांकामध्ये आणा. करता येईल. मग व्यवहारी अपूर्णांकात कसं आणलं जातं, छेद जशाला तसा, या दोघांचा गुणाकार, 4×1=4 आणि वरची संख्या याच्यामध्ये काय केली जाते, ऍड केली जाते. 4×1=4 आणि 1 5, 5/4 वजा 1/2. आता ही वजाबाकी करायची आपल्याला, अपूर्णांकाची वजाबाकी कशी केली जाते, छेद सारखा आहे का, नाही. मग छेद सारखा नसेल तर दोन पद्धती, एक तर छेद समान करा किंवा तिरपा गुणाकार करा. मग आता हे छोटे अंक आहेत म्हणून तिरपा गुणाकार करू शकतो. तर कसा होईल बघा, 5×2=10 वजाला वजा, 4×1=4 आणि छेदाचा गुणाकार, 4×2=8 म्हणजे 10 वजा 4 म्हणजे 6 आणि छेद 8. याला कमी करता येईल का, याला काटाकाटी करता येते. किती भाग बसेल, 2 न. 2×6 2×4=8 म्हणजे उत्तर किती आलं त्याचं, 3/4. हे 3/4 इथं घेतलेले आहेत आपण, लक्षात येतंय, हे 3/4 असं. एक तर जर तुम्हाला ही सव्वा अर्धा पावची जर भाषा समजली तर तुम्हाला लगेच उत्तर काढता येतं, नसेल तर मग या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. कोणाकोणाला ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी समजली, हात वर करा. समजते, चला लिहून घ्या, फास्ट फास्ट लिहून घ्या.
चला लिहून घ्या फास्ट. इकडे बघा, परत काही जणांना काही डाऊट असेल तर पहा. लक्षपूर्वक पाहायचं स्क्रीनकडे. आता अजिबात खालीवर इकडे पाहायचं नाही. पहा, 55.1/4 वजा 22.1/2 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. थोडस बाजूला यांची काय करायची आपल्याला? वजाबाकी. हा वजाबाकी करण्याच्या देखील दोन पद्धती आहे. एक तर याला व्यवहारीमध्ये करा आणि नंतर वजाबाकी करा, किंवा याला अपूर्णांक अपूर्णांक एका बाजूला आणि पूर्णांक पूर्णांक एका बाजूला. ठीक आहे. मग ही पद्धत जर आपल्याला करायची असेल तर मात्र आपल्याला अपूर्णांकाकडे व्यवस्थित पाहावं लागेल. अगोदरच चेक करून घ्यावं लागेल. का? कारण 1/4 मधून 1/2 वजा होतो का? तर नाही होत. का? कारण 1/4 हे लहान आहे, 1/2 हे मोठे आहेत. मग आपण काय करणार? या 55 मधला एक जो पूर्ण एक आहे तो कोणाला देऊन टाकूया? 1/4 ला देऊया. म्हणजे एक काय होईल? ते 1.1/4 दिसतंय का? मग या 55 मधला एक मी इथं दिला तर इथं किती राहिले? 54. आणि ही पूर्ण संख्या या ठिकाणी घेणार मी. 54 वजा 22. मग इथं किती राहिला? 1.1/4 वजा अपूर्णांक किती आहे? 1/2. मग आता 54 मधून 22 गेले किती राहतात? 32. मग आता हा सव्वा, म्हणजे तुझ्या भाषेत 125, तुझ्या भाषेत 125% है ना. मग 125 मधून अर्धा म्हणजेच काय? किती? 50. मग 125 मधून 50 गेले राहतात किती? 75. 75 म्हणजे किती? 3/4. मग कुठून आणले मी 3/4? आले का? मग 3/4. मग 32 अधिक किती होतात? 32.3/4. आलं का लक्षात? बसा. चला लिहून घ्या फास्ट, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी. चला पुढचा घ्या. फास्ट सोडवायचा प्रयत्न करायचा. आता या नंबर 2 घ्या. 20.1/4 वजा 15.3/4. 15.3/4 बघूया कोणाला जमते. हात वर करायचा. ज्यांना जमते त्याने हात वर करायचा. 15.3/4. श्रीलेखा माईक चालू करा. कसं सोडवायचं सांगा. पहिले की नाही आपण 20 पूर्णांक आहे ना त्याच्यामधला एक साइडला करून घ्या. बर एक मिनिट. हा प्रश्न असा आहे, 20.1/4 वजा 15.3/4 हा आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी करायची आपल्याला. यालाही दोन पद्धतीने सोडवता येतं. एक तर व्यवहारीमध्ये रूपांतर करूनही सोडवता येतं, किंवा पूर्ण संख्या एका बाजूला आणि अपूर्णांक एका बाजूला. ठीक आहे. मग आता कसं करायचं आपल्याला? कोणती पद्धत वापरायची श्रीलेखा? सर तुम्ही आता जी वापरली ती. हा मग कसं? 20 मधला एक साइडला ठेवून द्यायचं. का साईडला ठेवायचा? का का करायचं तसं? डायरेक्ट करू नये का मी? 20 वजा 15 आणि 1/4 वजा 3/4 का नाही करू मी? का सर त्याला बाजूला ठेवावं लागते एक. हो का ठेवायचं? मला तो प्रश्न आहे माझा. हा या 20 मधला एक का बाजूला करायचा असं विचारलं मी. बघ इथं मी असं डायरेक्ट करू शकतो. 20
हा 20 वजा 15. का- 15. एक सांग, असं हो केलं तर बरोबर होईल का? नाही, का नाही होणार? कारण 1/4 मधून 3/4 जात नाही. हा करेक्ट. 1/4 मधून 3/4 वजा होऊ शकत नाही. नाही. कारण त्याचं असं कारण आहे की याला आपण पाव म्हणतो आणि याला हे पाऊण म्हणतो, कारण ही मोठी संख्या आहे, पाऊण बरोबर. म्हणतो. म्हणून हे होऊ हो. शकत नाही. म्हणून या पूर्ण नाही. मधला म्हणून 20 मधला एक आपल्याला बाजूला काढून ठेवावा लागेल. मग 20 पैकी किती घेऊ सांग? 20 पैकी 19. 19 घेणार. हे तुम्हाला समजण्यासाठी मी बाण करतो, एरो करतो, तुम्ही करायचं नाही. ठीक आहे. 19 वजा 15. ठीक 15. आहे. आणि दुसऱ्या कंसामध्ये ह्या 20 मधला एक इथं लिहितो एक. मी. हा. आणि हा एक. एक आता 1/4 वजा वजा 3/4. 3/4. ओके, इथपर्यंत 4. आलं. आता या दोघांची हो. वजाबाकी होणार कंसात ज्याची, आणि नंतर याला मिक्स करणार सर म्हणून अधिक. अधिकचं चिन्ह. हा, मग 19 मधून 15 गेले, किती राहतात? 4. 4. एका कंसात 4 अधिक. हा. अधिक आता 1/1/4 ला दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण? 5/4. 5/4 म्हणतो. परत दुसरं 1/4 म्हणतो, बरोबर आहे ना? 1/2. हो. हा. 1/2 मधून पाऊण वजा केला, किती राहतो? 2/4 म्हणजे 1/2. 1/2 म्हणजे काय? अर्धा. अर्धा. बरोबर आहे ना? हा, हो. डायरेक्ट लिहू का मग 1/2 मी? हो. म्हणजे उत्तर काय येईल? 4.1/2. 4.1/2. 4.1/2. व्हेरी गुड. 2. चला. व्हेरी गुड. 4.1/2. माईक बंद करा. 2. ठीक आहे. हा, थँक्यू सर. ओके. आलं लक्षात? 4.1/2. किंवा जर तुम्हाला करायचं असेल 1.1/4 वजा 3/4 याची जर वजाबाकी करायची असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला याला व्यवहारीमध्ये आणावं लागेल. म्हणजे 4 × 1 = 4 आणि अधिक 1 म्हणजे 5/4 वजा 3/4. अतिशय सोपं. इथं छेद समान आहे, मग छेद समान असेल तर जशाला तसा घ्यावा आणि अंशाची काय करावी? वजाबाकी. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 2/4. म्हणजे याला काटाकाटी केली जाईल. 2 आणि 2 म्हणजे 1/2. ते 1/2 या ठिकाणी घेतले आपण. मग 4 अधिक 1/2 म्हणजे किती? 4.1/2 म्हणजे 4.5. 4.1/2 म्हणजे किती? 4.5. याचं उत्तर आलं 4.1/2. कोणाकोणाचं आलंय हात वर करा. चला, ज्याचं आलं असेल त्याचं अभिनंदन, ज्यांचं नाही आलं त्यांनी फास्ट. चला, कोणाकोणात झालंय? ओके, पुढचा प्रश्न घ्या. चला, नेक्स्ट घ्या. प्रश्न तिसरा लिहा. 25.1/2 वजा 15.3/4. 15.3/4. चला सोडवा. कोण सांगता हात वर करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी. सांगा. आरुषी सांगा. माईक चालू करा तुमचं. हा, प्रश्न वाचा पहिल्यांदा. 25.1/2 वजा 15.3/4. 25.1/2 वजा
15.304 ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला करायची वजाबाकी. वजाबाकी करताना आपण पूर्ण संख्या एका बाजूला घेतो, अपूर्णांक एका बाजूला घेतो. बरोबर आहे. मग हो आता सर. मला सांग, डायरेक्ट घेतलं तर चालेल का विचार करावा लागेल थोडासा आपल्याला या ठिकाणी? तर विचार करावा लागेल का विचार करायचा? सर, कारण की नाही का त्यांच्यामधून ती पूर्णांक नाही का त्या अंकातून ती संख्या जाती का तर. ते पाहावं लागेल आपल्याला. बरोबर. मग आता अपूर्णांकाचा जर विचार केला तर 1/2 आहे आणि वजा 3/4 होऊ शकतं का हे? नाही सर, होणार नाही. का? कारण हे अर्धा आहे आणि हे आपण हे याला पाहून पाऊन म्हणतो. अर्ध्यातून म्हणजे या छोट्या संख्येतून मोठी संख्या जाऊ शकत नाही. नाही. म्हणून आपण या पूर्ण संख्येमधला म्हणजे 25 मधला एक मात्र त्याला देऊ शकतो. ठीक आहे. हो मग काय होईल? या सव्वा. 25 च्या ऐवजी आपण किती घेणार? 25 च्या ऐवजी आपण 24 घेणार. 24 घेणार. 24 वजा 15. ठीक आहे, 15. चालेल. हो सर. दुसऱ्या कंसामध्ये या 25 मधला 24 इथं गेले तर एक इथं देऊया, म्हणजे 1 किती होईल? 1/2. 1.1/2 वजा हे 3/4. ओके, आलं? आता हो मला सर. सांग, या दोघांची दोन्हीकडे बेरीज वजाबाकी होणार आणि नंतर एकत्र होणार ते. मग 24 मधून 15 गेले किती होतील? 24 मधून 15 गेले 14. 14. किती राहतात? 24 मधून 15 गेले? एक मिनिट. 9 उरतात सर. 9 उरतात. ठीक आहे, हे एका कंसात 9 घेतले आपण. आता मला सांग, 1.1/2 याला काय म्हणतो आपण? सव्वा एक. 1.25 आहे काही? बरोबर पाय. अं, दीड म्हणतो ना बाळा आपण याला. 1 आणि 1/2 म्हणजे अर्धा आहे ना हो. आरुषी? 1 पूर्ण आणि 1/2 म्हणजे अर्धा. 1 पूर्ण आणि अर्धा. 1 मध्ये अर्धा मिसळतं काय होतं? त्याला आपण दीड म्हणतो. बरोबर आहे ना? मग आता दीड मधून पाऊण गेला, 3/4 गेला, उरतेत किती? उरते अर्धा. अर्धा उरतात. बरोबर, लक्षात येते का आरुषी? बरं, हो सर. कॅल्क्युलेशन करता येईल का? जर लक्षात येत नसेल तर कॅल्क्युलेशन करता येईल? हो सर, करता येईल. डायरेक्ट करूया. आता कॅल्क्युलेशन करूया, नंतर मी सांगतो. 1.1/2 वजा 3/4 याचं कॅल्क्युलेशन करूया. पहिल्यांदा 1.1/2 ला कशामध्ये आणावं लागेल? व्यवहारीमध्ये आणावं लागेल. बरोबर आहे? हो सर. मग कसं करावं लागेल सांग? छेद जशाला पहिले तसा. बे क बे. एक, हा, अधिक एक म्हणजे किती? अधिक 1 3. हा, वजा 3/4. आता छेद समान नाही, मग आपण काय करतो? तिरपा गुणाकार करतो. गुणाकार. 4 3 3 गुणिले 4 किती होतात? 12. बेत्रिक, वजाला वजा बेत्रिक. 10. आणि 4 दोन्ही 4 दुणे 8. 8. मग 12 वजा 6 किती होतात? 6. आता याला काटाकाटी करता येईल, 2 न भाग देता येईल. हो सर. बेत्रिक बेत्रिक. 6. बेत्रिक 6 आणि बेचोक 8. उत्तर किती आलं? 4. म्हणजेच 1.1/2 वजा 3/4 म्हणजेच किती? 3/4 4. म्हणजेच किती होते? 9. 3/4. 9.3/4 याचं उत्तर होईल. आलं लक्षात? हो सर. ओके. किंवा जर तुम्हाला ही भाषा समजली, 1.1/2 म्हणजे दीड आणि 3/4 म्हणजे पाऊण, मग दीड मधून पाऊण वजा केला तर उरतो किती? पाऊण. पाऊण. म्हणजे 3/4 असं लक्षात राहील आरुषी? हो सर. किंवा नाही लक्षात राहिलं तर मग हे तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन करावं लागेल उजव्या साईडचं. ठीक आहे, चला, व्हेरी गुड. चला, माईक बंद करा. चला, कोणाकोणाचं आलतं हात वर करा. 9.3/4 हे उत्तर कोणाकोणाचं आलतं? व्हेरी गुड, खूप जणांचं आलतं.
चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. चला आता चौथा प्रश्न घ्या. 5.3/4. आता प्रश्न थोडासा वेगळा बघा. 5.3/4 वजा 3.2/4 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह. सोडवा बरं, बघूया तुम्हाला. सोडवा फास्ट. 5.3/4 वजा 3.2/4. अतिशय सोपं आहे, खूप सिंपल आहे. कोण सांगतं बघूया आपण. स्वराली, माईक चालू कर. स्वराली डोके. स्वराली प्रश्न वाच. स्वराली. 5.3/4 वजा 3.2/4. बर, आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची आपल्याला वजाबाकी करायची. स्वराली, कसं करावं लागेल सांग. सर 5 आणि 3 बाजूला घेऊ. हा, आपण पूर्ण संख्या एका बाजूला घेतो आणि अपूर्णांक एका बाजूला घेतो. बरोबर आहे का स्वराली? हो सर. हा, मग आपण घेऊया एका बाजूला. 5 वजाचं चिन्ह आहे म्हणून -3. दुसऱ्या कंसामध्ये अपूर्णांक 3/4 वजा 2/4. बरोबर आहे का स्वराली? हो सर. हा, ठीक आहे. आता हे या दोघांची वजाबाकी ज्याच्या त्याच्या कंसामध्ये करणार आणि नंतर आपण याला काय करणार, एकत्र करणार, म्हणून मधात प्लसचं चिन्ह देतो. हा, ठीक आहे. आता 5 मधून 3 गेले, किती राहतात? 2. 2. ठीक आहे. आणि आता हे इथं वजाबाकी आहे. 3/4 आणि वजा 2/4. छेद समान असताना वजाबाकी कशी होते? अंशाची बेरीजच करावं लागते. अंशाची वजाच बेरीज. करावी. हा, अंशाची वजाबाकी आणि छेद जशाला तसा घेतला जातो. बरोबर आहे. ओके, मग काय होईल? छेद जशाला तसा, ऍज इट इज, जशाला तसा. आणि मग काय होईल? 3 वजा 2. 3 मधून 2 गेले, किती राहतात? 1. 1. म्हणजेच उत्तर किती येईल? 2.1/4. 2.1/4. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. करा माईक बंद. थँक्यू सर. ओके, चला, कोणाकोणाचं उत्तर आलं तर 2.1/4. 2.1/4. प्रत्येकच वेळेस ते काय संख्या अशा येणार नाहीत. पाव, अर्धा, पाऊण असं काही सांगता येत नाही. अपूर्णांक तसाच येईल असं सांगता येत नाही. जर आलं तर तुम्हाला ते कॅल्क्युलेशन पाऊण, सव्वा, दीड असं सांगण्याचा प्रयत्न केला. शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये मात्र हा शब्द वापरले जातात. तुमची स्कॉलरशिपची परीक्षा असते बघा, 5वी स्कॉलरशिप, त्याच्यामध्ये हे शब्द वापरले जातात. सव्वा, पाऊण, दीड. त्यावेळेस मग मात्र तुम्हाला मग ते लक्षात आलं पाहिजे. नवोदयाच्या परीक्षेमध्ये मात्र ते सव्वा, पाऊण, दीड म्हणणार नाही. ते डायरेक्ट असं सांगतील 5.3/4 असं म्हणतील. परंतु शिष्यवृत्तीच्या एक्झाम मध्ये मात्र ते पाऊण, पाव, सव्वा, दीड असं वापरतात शब्द. मग ते तिथं क्लिअर झालं पाहिजे. म्हणजे दोन्ही परीक्षेची तुमची तयारी, गणिताची तयारी झाली पाहिजे. ठीक आहे. कोणाकोणाचं आलतं उत्तर? हा, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. चला, शेवटचा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची वजाबाकी समजली मग? ठीक आहे. चला मग एक शेवटचा प्रश्न घेऊया, नंतर डायरेक्ट पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार पाहूया. ठीक आहे. घ्या, 5वा प्रश्न घ्या. हम्म 14 वजा 1/4 वजा 14.1/4 वजा 12.2/4. चला, हा, बघूया कोणाकोणाला येते ते.
चला सोडवा. बघूया आता. थोडासा त्याच्यामध्ये थोडा बदल केला मी, म्हणजे काही जणांना लक्षात येते का बघायचंय आपल्याला. कोणाकोणाला येतंय हात वर करा. चला. सांग हर्ष, कसं सोडवायचं. सर आधी आपल्याला सर सगळ्यांचे हे पाहून घ्यायचे सर, अपूर्णांक. हा, अपूर्णांक बघायचे सगळ्यांचे, ठीक आहे. मग आता आता सर अपूर्णांक सांग. पहिला जो पहिली जी अपूर्णांक आहे त्याचं अपूर्णांक तो लहान आहे सर दुसऱ्यापेक्षा. हा, 1/4 हे लहान आहेत कोणापेक्षा, 2/4 चे. 4 पेक्षा, आणि 2/4 2/4 मोठा आहे. हा, हो म्हणून आपण हे होऊ शकत नाही. नाही, म्हणून आपण या पूर्ण संख्येमधला एक त्याला एक रद्द काढून घेऊया. द्यायचा. हा, चालेल, ठीक आहे. आता या 14 मधले किती घेणार मी या ठिकाणी. 13 13 वजा किती झाले, 12. बरोबर आहे. 12 हो. दुसऱ्या कंसात या 14 मधला एक इथं देणार मी, एक. 1.1/4 1.1/4 वजा 2/4 2/4 हे दोघांचे नंतर वजाबाकी करून नंतर एकत्र करणार म्हणून अधिक. 13 हा, मधून 12 गेले किती राहतात. 1 हे एका कंसात अधिक. आता याला पहिल्यांदा काय करूया आपण, व्यवहारीमध्ये. व्यवहारीमध्ये आणूया. 1.1/4 वजा 2/4 ठीक आहे. 4 मग व्यवहारीमध्ये आणताना काय होईल, 4 एक 4 छेद जशाल तसा, 4 एक 4 आणि अधिक 1 म्हणजे 5/4 5/4 वजा 2/4 म्हणजे छेद जशाला तसा असेल तर छेद जशाला तसा. तसा आणि अंशाची वजाबाकी, 5 वजा 2 किती होतात, 3 म्हणजे 3/4. 3/4 या ठिकाणी येईल उत्तर 1.3/4. 3/4. चला, व्हेरी गुड. थँक्यू सर. 1.3. व्हेरी गुड. चला, कोणाकोणाचं आलतं उत्तर हात वर करा. 1.3/4. व्हेरी गुड. चला, चला